संपूर्ण देशात सुवर्णनगरी म्हणून ओळखलेल्या जळगावच्याच नव्हे तर संपूर्ण देशामध्ये सोन्याच्या दराने उच्चांकी गाठले असून 1 लाखांचा आकडा ओलांडला आहे। त्यानंतर या वाढत्या दरामुळे नेमकं जळगावच्या सराफ बाजारातील ग्राहकांच्या काय प्रतिक्रिया आहेत ते आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। काय सांगणार काका, सोन्याच्या दरामध्ये जवळपास मोठी उच्चांकी या वर्षभरामध्ये गाठली आहे। 3-4 महिन्यांचा जर विचार केला तर सोन्यामध्ये जवळपास 30,000 वाढ झालेली आहे आणि सोन्याने 1 लाखांचा आकडा पार केलेला आहे। बरोबर। या ठिकाणी आज आम्ही भंगाडे जे जळगावचं प्रसिद्ध आहे त्या भंगाड्यांच्या याच्यामध्ये आम्ही आलेलो आहोत। तर त्या ठिकाणी आजचा भाव बघितला तर 1 लाखाच्या वरती उच्चांक गाठलेला आहे। माझ्या कार्यकाळात म्हणजे माझं जेव्हा लग्न झालं त्यावेळेसचा भाव होता 2200 रुपये। नंतर मी 3500 रुपयापासून घेतलेलं सोनं आहे तर आज 1 लाखाच्या वरती गेलेलं आहे। तर त्या 35,000 आणि 1 लाख याच्यामध्ये खूप काही उच्चांक गाठलेला आहे। आज मी माझ्या भाचीसाठी सोनं घ्यायला आलेलो आहे। तर ह्या ठिकाणी ह्या उच्चांक गाठून सामान्य माणूस काय करेल याचं खरोखर सामान्य माणसाला न परवडणारं आहे, पण तरी पण घ्यावंच लागतं। बजेट कोलमडलं कुठे? बजेट तर कोलमडलंच आहे, पण आजच्या लग्न सराईच्या काळात तर सोनं हे आवश्यकच असतं आणि भाव बघूनच माणूस कुठेतरी कमी झालेला आहे। नाही, भावाच्या मानाने खूप महाग आहे बाबा। अच्छा, म्हणजे घ्यायचं तर जास्त असेल। घेणं म्हणजे गरीब परिवाराला खूप महाग आहे। अच्छा, शेतकरीला तरी जास्त महाग आहे। अच्छा, सर्वसामान्यांच्या आवाक्यात सर्वसामान्याच्या आवाक्यात नाही आहे। तू काय म्हणते? सोनं घेऊ का नको हाच प्रश्न पडलाय आता। 1 लाखाचा भाव झालाय ना। हां, कुठे हाऊस कमी होईल असं वाटतंय? खूप कमी होईल आता। त्याच्या हिशोबाने आधी कमी होता ना भाव, तेव्हा घेता यायचं। आता माझ्याच लग्नाच्या वेळेस एवढा भाव झाला, काय म्हणायचं। अच्छा, हाऊस कमी होईल? हाऊस कमी झाली ना, आता सोनं कमी झालं, बजेट कमी झालं। बजेट कमी झालं। सोनं एवढं महाग आहे की सर्वसामान्य लोकांचं घेण्यासारखं नाहीच आहे भाऊ आता। काय विचार केला होता का कधी एवढं सोनं 1 लाख रुपये? वाटत नव्हतं एवढं महाग होईल असं। आणि बघितलं सोनं बी आणि चांदी बी सारखंच आहे। हो, तेवढ्याला भेटते। पहिल्यांदा असं झालेलं आहे बा, चांदी एवढी महाग नव्हती, नाही तर आधी हां ना, सोनं आणि चांदी दोघं सारखे सारखेच भाव आहे। दोघं पण खरेदी करतात। हो चांदी बी आणि सोनं पण खरेदी करतात। हो, बजेट कोलमडलं आहे तुमचं? चांगलाच कोलमडला आहे स्त्रियांचा बजेट। हाऊस हाऊस फेडणं शक्य नाही आता मिडियम परिस्थितीत। तर ह्या ग्राहकांच्या या ठिकाणच्या प्रतिक्रिया होत्या की हाऊस करायची कशी, सोन्याचे दर जे गगनाला भेटलेले आहेत त्यामुळे 1 लाखांवर सोनं पोहोचल्यामुळे खरोखर सर्वसामान्यांच्या आवाक्यात सोनं या ठिकाणी राहिलेलं नाही। घरामध्ये लग्न असेल तर आवश्यक तेवढं सोनंच या ठिकाणी खरेदी करण्याची पद्धत असते किंवा आवश्यकता आहे। मात्र आता त्यासाठीचा जो बजेट होता तो सुद्धा या ठिकाणी कोलमडलेला आहे आणि त्यामुळे कुठेतरी आता सोन्याचे वाढते दर यामुळे ग्राहकांवर त्याचा मोठा परिणाम झाला असून सोनं खरेदी करायचं कसं आणि आपली दागिन्यांची हौस आता भागवायची कशी असाच प्रश्न या ठिकाणी जळगावकर महिलांना पडलेला आहे। किशोर पाटील, TV9 मराठी, जळगाव।